हायच तर आज आम्ही आलोय खुशीच्या नवीन घराच्या ओपनिंगसाठी. सो वी आर ट्रेडिशनल. आल्याच आम्हाला असं बोलले की तुम्ही कपडे चेंज करणार आहे. हो भाई म्हणजे फ्रेंडशिप सो गोटेड तेव्हा ऐक ना साक्षी, वी गो आपल्याला छोटे फोटो काढून स्टोरी टाकू शकतो नाही का? छान तिथे त्या आंब्याच्या बागेत आता स्टोरी टाकायचं काय हे चालू आहे. आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखव. तर आता आम्ही थोडंसं खुशीचं जे घर आहे त्याच्या आजूबाजूची आय थिंक तीच हे शेत आहे. बेसिकली आम्ही थोडं एक्सप्लोअर करतोय गोष्टी. एकच मिनिट गाईज, मी थोडी चप्पल घालतीये. ठीक आहे. तर हे बघा, बघू शकतो आत्ता सध्या आमचं फोटोशूट चालू आहे. आणि मी तुम्हाला दाखवते गाईज, हे बघा किती सारे आंबे आहे तिथे. लुक ॲट दिस. अजून खूप सारं काही काही आहे इथं दाखवण्यासारखं. मी तुम्हाला दाखवेल. हे बघा आंब्यांचं तर इथं खूप बागी आहेत आंब्यांची. अँड खूप साऱ्या कोंबड्या पण आहेत. हे बघा, हे बघा काय ग. तर गाईज आम्ही आता खुशीच्या घरी आलो आणि आम्हाला इथे बाज भेटली आफ्टर लॉंग टाइम. बाज पण तुझ्या फोन जरा छान येईल असं मला वाटतं. ठेवतीस का फोटो काढणं छान बस एवढं. फोटोशूट आणि आता मी तुम्हाला दाखवते किती छान झालेलं आहे. स्काय बघा. Just look at the sky and this greenery. आज इतका आवडलाय की त्याच्यावरती जाऊन बसतीये. फोटो काढतात त्यांना माहित नाही हिचा स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे. 2 फोटो काढले की ते बघा आयफोन घ्या पण थोडंसं पैसे घालून, थोडेसे पैसे घालून हे करा. बघा आमच्या साक्षीला फायनली त्यांच्यासमोर पण कळाले की स्टोरेज फुल झालं. मी माझे पाठवून घेऊ म्हणतेस का? हे बघा पाठवू नको बरं. किती स्ट्रेस आउट असतो आयफोन युजर्सला. बघा जर एखाद्याला अर्जंट फोटो पाहिजे असेल पुराणावाला आणि हा डिलीट करून टाकलेला आहे तर किती डेंजरस सीन आहे हा. तुझ्या घरी छान, खूप छान. हे बघा ही आत्ताशी घेतलीये बॅग आणि एवढं फ्लेक्स करते की मी ना घेती मी. बघितलं का? सी इज फॉर क्यूट. समजलं ना? नाहीतर ही बिचारी साक्षीच पकडत असते. नाही, सी इज फॉर क्यूट. येस, सी फॉर क्यूट. तर आता आपण जातोय नवीन घरी खुशीच्या. थोडंसं बघा ही एवढ्या लांब नाही येते या कॉलेजला भाई. हे बघा खुशीचं नवीन घर दिसलेलं आहे आम्हाला. सो आता आम्ही सगळे जातोय.
आता बघा फुल झालेलं आहे आमचं. जेवण केल्यानंतर आम्ही सगळे माझं आता असं झालंय की मी तर झोपून जाईल. एवढं जास्त जेवण झालंय ना आता हॉस्टेलला जाईपर्यंत लगेच जेवण. आता बस पकडायची आहे अजून आणि मग हॉस्टेलला जायचंय. जेवण कसं होतं? एक नंबर होतं 10 on 10. आता पोट भरलं की नाही? खूप भरलं पण झोप आली. भाई खुशीचं घर खूप छान आहे. खूप छान होतं. व्ह्यू तर पूर्ण एकदम ग्रीनरी होती सगळीकडेच. येस, मला माझ्या मामाच्या गावची आठवण झाली. चलो हम भुक्कड़ जैसे खा के आए. 3 इडियट्स वाली मूवमेंट तो नहीं हुई बेगानी शादी में जाने की. देखो ये है लेकिन देखो इन्विटेशन मिला था गाइस. वी वर इनवाइटेड गाइस, इसलिए हमने बहुत सारा खाना खाया. मराठी कथा. मी आज मराठी. ओके, आजचा व्लॉग मराठीत आहे कारण की आज सिडो मराठी डे आहे. आज मराठी दिवस आहे माहिती का? मराठी दिवस आहे तो 1 मेला असतो. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो. महाराष्ट्र दिन म्हणजेच मराठी दिन. येस, आज मराठी दिन आहे दुर्ग. मठ्ठा वगैरे पिलाय आम्ही. मठ्ठा एवढं छान होता यार. मठ्ठा आणि दाल राईस पण खूप होतं असं. आता आमच्यामध्ये चालायची गरम तिचं काय ताकदच नाही. तुपात कोण देतात? डालडा असतो तो. साक्षी हे बघा गाईज, हे बघा गाईज, साक्षीच्या घरी कार्यक्रम असेल तर लक्षात ठेवा त्यांच्या घरी तुपाची फोडणी देतात. मग तुम्ही नक्कीच खायला या. तुपातल्या फोडणीतलं राईस खाऊ घालून. तुपातली फोडणी देणारे साक्षी तिच्या घरी जेवण बनवताना. काय येतं तुला? मुझे सब आता है. भूखा नहीं रहने दे सकती अगर आप लोग मेरे घर आए. ठीक आहे, बघूया आता बीडला गेल्यावर. पळत पळत बस पकडली फायनली. येस, वी डिड इट. आपल्याकडे एअरपोर्ट्स पाहिजे तर दुआ बघत बघत गाणी ऐकलं असेल. सफर मी गाणं म्हणते तो असं सफर. आता तू बोल पहिल्यापासून. सफर कहीं थांबी सफर का तो इतनी सुंदर हवा आ रही है. देश दारू टँक. साक्षी सामान बघ काय भेटलं. काकांचे गाईड्स ते काकांचे. म्हणतोय कंडक्टर म्हणतोय तिथं सामान आहे का काय. मग तिथं देश बस यायला लागलं. बापरे, डेंजर आहे.